रामजी सातपुते, धैर्यशीलजी कदम, विशेषतः या ठिकाणी उपस्थित हबप सावता महाराज वसेकर, हबप प्रभू महाराज माळी, कल्याणजी आखाडे, बळीरामजी शिरस्कार, स्वातीताई जमदाडे आपल्या सरपंच, राजेंद्रजी महाडोळे, नवनाथजी पडळकर, एकनाथजी डवले, संतोषजी पाटील, याशिनी नागराजन, तुषार दोशी, मंचावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी सावित्रीच्या लेकी असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या भावांनो, आज खऱ्या अर्थानं ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ठेवून आमचे ज्येष्ठ सहकारी, प्रकृती ठीक नसल्यामुळे आपल्यामधनं ते लवकर गेले, पण ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांना नेहमीच आपल्या कृतीमध्ये उतरवण्याचं कार्य केलं, ते माननीय छगनरावजी भुजबळ, आपले पालकमंत्री सन्माननीय शंभूराजे देसाई, ज्यांनी आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं घडवून आणला, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सावित्री आईचे खरे सुपुत्र जयकुमार गोरेजी, या भागाचे आमदार आणि राज्याचे मंत्री मकरंद आबा पाटीलजी, अतुल बाबा भोसलेजी, मनोज दादा घोरपडेजी, सचिन दादा पाटीलजी, रुपालीताई चाकणकर, समीर भुजबळजी, मदन दादा भोसले, रामजी सातपुते, धैर्यशीलजी कदम, विशेषतः या ठिकाणी उपस्थित हबप सावता महाराज वसेकर, हबप प्रभू महाराज माळी, कल्याणजी आखाडे, बळीरामजी शिरस्कार, स्वातीताई जमदाडे आपल्या सरपंच, राजेंद्रजी महाडोळे, नवनाथजी पडळकर, एकनाथजी डवले, संतोषजी पाटील, याशिनी नागराजन, तुषार दोशी, मंचावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी सावित्रीच्या लेकी असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या भावांनो, आज खऱ्या अर्थानं ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ठेवून स्त्रियांना गुलामगिरीच्या जोखडातनं मुक्त केलं, त्या ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना अतिशय विनम्र अशा प्रकारची आदरांजली व्यक्त करतो। आणि आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जन्मगावी या स्मारकाचं भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली, हे खरोखर मी माझं अतिशय मोठं भाग्य समजतो। आपण बघा, आपल्या समाजामध्ये जेव्हा जेव्हा रूढीवाद वाढला, विषमता वाढली, जातीवाद वाढला, मनुष्याने मनुष्याला मनुष्य समजणं बंद केलं, त्यावेळी आम्ही सामाजिक आर्थिक गुलामगिरीत गेलो आणि परकीय आक्रमकांनी आम्हाला गुलाम बनवलं। आणि असाच एक कालखंड जो या देशामध्ये खऱ्या अर्थानं जातीपातीनं विभागलेला समाज, एकीकडे कोणीतरी उंच आहे, कोणीतरी खाली आहे, अशा पद्धतीची भावना ही समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न होता। आणि त्याही परिस्थितीमध्ये सर्वात वाईट अवस्था जर कोणाची असेल तर आमच्या महिलांची होती। कुठल्याही समाजाच्या महिला असो, त्या महिलांना अत्यंत हीन अशा प्रकारची वागणूक देणं ही समाजामधली रूढी होती, ही समाजातली परंपरा होती। त्या ठिकाणी